इकडे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, कशा आहात सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज अमित बारगुडे. आज संडे आहे. सकाळ सकाळी आम्ही निघालो आहोत हाता टूरला. कासिद आणि अनुश्री मागे आहेत. ते बघा, दिसतंय का? माझ्या डोक्यावर ऊन येते डोळ्यांवर, तर मला दिसत नाही प्रॉपरली. तर हाता टूर आम्ही बुक केले. आज पूर्ण दिवस तिकडेच जाणार आहे. तर जाऊया तिकडे, एन्जॉय करूया. तुम्हाला दाखवतो तिकडचे काय सीन. चला मी आता बंद करतो कारण मला दिसत नाही, ऊन येते डोळ्यांवर. सो आता आम्ही आहोत युनियन मेट्रो स्टेशनच्या इथे. हा ब्रिज क्रॉस करून आम्ही समोरच इथे बस जाणार आहोत बसमध्ये, कारण आम्ही हा पिकअप पॉईंट आम्ही सिलेक्ट केला होता युनियन मेट्रो स्टेशनचा. सो ही आहे आमची लक्झरी बस. सकाळ सकाळी आम्हीच पोचलो आहोत. आम्हीच ऑनबोर्ड झालो आहोत सर्वप्रथम. बाकीचे माणसं येतील हळूहळू. सकाळी 9चा टायमिंग दिला होता, 9 ते 9:15 असा. त्यासाठी आम्ही आधीच पोचलो 10 मिनटं. आणि सकाळी सकाळी मी बर्दुबईला गेलो होतो नाश्ता वगैरे आणायला. तो आणून आम्ही एका ठिकाणी भेटलो आणि इथे युनियनला आलो आहोत. सो गाईज, आपल्या टूरची सुरुवात झालेली आहे. आम्ही हातामध्ये पोचलो आहोत. हे आहे लिम लेक. इथे आम्ही आता पुढे बघतो, जातो काय आहे ते सगळं बघतो आणि तुम्हालाही दाखवतो. तर हे आहे लिम लेक. हे म्हणजे डॅम वगैरे आहे, तिकडे बदक वगैरे असतात असं लिहिलं होतं. त्याप्रमाणे बघतो आहेत का, तर आहेतच. तुम्हालाही दिसतील या व्हिडिओमध्ये. ते बघा, बदक पोहत आहेत. सो हा एक सुंदरसा स्पॉट आहे पिकनिक त्यांच्या इकडे हातामध्ये 7-8 असे स्पॉट आहे. तिकडे माणसं फिरायला जातात. त्यातला हा एक आमचा. आता ह्या टूरवाल्याने आम्हाला पहिल्यांदा इथे घेऊन आला आहे. तर इथे आपण सगळं एन्जॉय करूया हे व्ह्यू, आणि त्यानंतर ते आम्हाला घेऊन जातील दुसऱ्या स्पॉटवर. दुबई म्हटले की सगळ्यांना फक्त उंच उंच इमारती दिसतात आणि असंही डोंगर, दरी, नदी वगैरे वगैरे, झाडं झुडपं काही असतील इकडे असं कोणाला वाटत नसेल, खरं वाटत नसेल. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांना ते खरं वाटेल की बुवा दुबईमध्ये पण अशा नेचर आहे, ज्या इथे डोंगर, दरी वगैरे वगैरे आहेत. जाऊया, इथे आहे ना हे काय. थांब इथे. हा पण आहे ना, बसमध्ये आहे, आपल्या बसमध्ये. एवढं लगेच थकला? अजून तर आपण फिरलोय पण नाही कुठे. काय टायटॅनिकची पोज देतोय? तर आता आम्ही आलो आहोत. हे सध्या लेक डॅम आहे इथे. दाखवलं सगळ्यांना. एक हाता आहे प्रॉपर UAE आणि ओमनच्या बॉर्डरवर आहे. अर्धा पाठ ओमनमध्ये आहे, अर्धा पाठ हा UAE मध्ये आहे. इथे सगळं डोंगर वगैरे आहे. खूप बरं वाटतंय. रोज फक्त बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्समध्ये राहत असतो. तर सध्या इकडे कुठेतरी नेचरमध्ये आलो. काय बोलतात त्याला मराठीमध्ये? निसर्गामध्ये आलो. इकडे डोंगर आहे, हे नदीसारखं डॅम आहे. सो आता आपण आलो आहोत सेकंड स्पॉटवर. हा आहे हाता डॅम. सुंदरसा एकदम असा मोठासा डॅम आहे. वरती ते घेऊन आलेत आम्हाला डोंगरावरती. एका बाजूला एक वॉटरफॉल आहे आणि हा खाली डॅम आहे. तिथे सगळं कायक बोलतात ना, कायक जे बोटिंग वगैरे करतात ते खाली आहे बोटिंग.
या ठिकाणी आम्ही 1 तास 20 मिनटं घालवली, कारण त्या टूरवाल्याने आम्हाला इथे 1 तास 20 मिनटाचा टाईम दिला होता आणि त्याआधी यायला सांगितलं होतं पार्किंग प्लॉटमध्ये, जिथे आमची बस उभी होती. सो इथे आम्ही हर्षित बघा, त्याला तिकडे बोटिंग करायचं आहे, तो सांगत होता मला बोटिंग करायचं आहे, पण ते आम्हाला करायचं नव्हतं तर आम्ही नाही गेलो. त्याला कसं समजावलं आणि निघालो. ते काही एवढं करण्यामध्ये काही एवढं खास आकर्षण नव्हतं. बोटिंगचे असं बघायला गेलं तर पैसेही खूप आहेत आणि काय वर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. सो एवढं बघूनच इथे आम्ही थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले. मस्त थंड थंड हवा सुटली होती आणि खूप सारी लोक होते आणि खूप कमी लोक खाली जाऊन त्या डॅममध्ये बोटिंग वगैरे करत होते. सो आम्ही इथे थोडा वेळ स्पेंड केला आणि जे आमच्यासोबत आम्ही नाश्ता पाणी घेऊन आलो होतो ते इथेच वरती आम्ही खायला नंतर सुरुवात केली. फिरून दमलो. आता जे नाश्ता आणलेलं होतं सगळं मिळून तो सगळं एक करून आता का तर हर्षद अजून खेळण्यात बघणं आहे. इथे सगळे समोसे आणलेले आहेत, त्याच्यामध्ये मिनी इडली आहे आणि अजून आतमध्ये मी ठेवलेले आहे काय आलू पराठा आणि थेपला. सकाळी 7 वाजता उठून दुबईला गेलो होतो आणि तिथून घेऊन आलो. तर आता बसून इकडे आणि एन्जॉय करते समोसा. हा एक डोंगरावर त्याने वॉकिंगसाठी बनवलेला रस्ता आहे, जिकडे आपण वॉक करून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू शकतो. जिकडे तिकडे कॅमेरे लावलेले आहेत, हे बघा कॅमेरे लावलेले आहेत सगळीकडे. सेफ्टी इज इम्पॉर्टंट ऑलवेज. हां म्हणून तर दुबई आणि UAE, दुबई असो किंवा UAE पूर्ण सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी. सो हा आता टाईम डोंगरावर मस्तपैकी बनवलेलं आहे. असे चायनामध्ये चायनीज भिंतीवर असे रस्ता केलेला आहे, तसं इकडे आहे. हा सला हा काय ग्रीकला कसे डोंगर कसे कुठे ग्रीकला असंच आहे ना तिकडे. आमच्या तिकडे असे डोंगर आहे गावी, पण तिकडे कोण विचारत पण नाही. पण हा दगडच आहे पूर्ण. हां आमच्या तिकडे आमचं गाव हिरवळ आहे पूर्ण आणि त्यात कोकण म्हटलं की हिरवळ. बघा इकडे बघा, ही झाडं आहेत, कसली खजूरची झाडं आहेत वाटतं. हा दिसत आहेत खजूरची झाडं आहेत ही सगळी आणि पूर्णपणे असं म्हणजे ही डोंगरच पसरलेला आहे. ती तिकडे आमची बस उभी आहे त्या तिकडे. तो काय तिकडे पार्किंग एरिया तो तिकडे पुढे. आणि ह्या मुलाला फिरायला घेऊन आणण्यात काही अर्थ नाही, वेस्ट ऑफ मनी. ह्याला कुठे घेऊन जायचं नाही सोने, आपण दोघंच फिरूया. हा ना बरोबर आहे. तो बघ स्टाईल तर बघा त्याची. हा हे बघा मूर्ख मुलगा आहे, मूर्ख मुलगा. अरे आपले खाली असं चालत जाऊ शकतो वाटतं. चला 1-2 तास तरी पाहिजे. आता आम्ही आलो आहोत तिसऱ्या स्पॉटवर, ज्याचं नाव आहे हता हेरिटेज विलेज म्हणून. तर बघूया कसं आहे आतमध्ये.
मस्त त्याने बनवलं सगळीकडे. हे त्यांचं जुनं गाव आहे ॲक्च्युली. तिकडे आता त्यांनी डेव्हलप केलं आहे पिकनिक स्पॉटसाठी. इथे काही लोक छोटी छोटी शेती पण करतात. बघितलं आम्ही ते व्हिडिओमध्ये, मला कव्हर करता आलं नाही पण बघितलं इथे. हे बघा, हे कुठे आलं असं वाटतंय तुम्हाला? जी की केळींची बाग आहे. केळी, हे बघा इथं केळी पण लागले ते बघा. हा हा आहे हेरिटेज विलेज दुबईचा. सगळ्यांना वाटतं इकडे फक्त खजूरच मिळतात. सगळं मिळतं इकडे. हे काय दाखवली ना? काय हे कोणते आहेत माहिती आहे? गावठी केळी असे वाटतात मला. नाही, मी आधीच बोललो तसंही. तुझं लक्ष कुठं होतं? पानं बिन नाही. हर्षित चल, जायचं आता. म्हणजे घडतो बघ. चलो 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 चलो. जाऊ नको इकडे. इथे जर डोंगर दऱ्यातून आम्ही फिरायला आलेलो आहे. दुबईच्या डोंगर दऱ्यामध्ये सगळीकडे डोंगर डोंगर वाटले वेगळे सगळे डोंगर दिसत आहे. काय दिसतं सगळं? सुनो काय दिसतंय सगळं? चला, हे आहे बर्ड लेक. आता बर्ड लेक. चला तिथे उभे राहा, जाऊन तिथे उभे राहा दोघं पण. हे नीट राहा. चला आता आम्ही आलोय दुबईच्या जंगल मध्ये. आणि जंगल जायचं तुझा. कुठे आलो हर्षित आपण? जंगल मध्ये आलोय ना? हा, तिकडे जास्त आतमध्ये जाऊ नको. तिकडे सगळे देवायला बसले तिकडे. इथे जा वरती डोंगरावर. इथे वरती तिकडे कोणतरी प्रायव्हेट असतात ते खाली. तसं फिरण्याच्या नावावर आम्ही इकडे दुबईचे डोंगर दऱ्या बघत आहोत. हा, सोन्या बोलते हे काय फिरणं झालं? हा, सकाळपासून आम्ही फिरतो, मस्तपैकी एन्जॉय करतो. हा, हे काय फिरणं झालं बोलते? असंच तर फिरतात ठिकठिकाणी. जिथे जिथे टुरिझम पॉईंट असतात त्या त्या ठिकाणी ते लोक टुरिस्टवाले घेऊन जातात आणि दाखवतात ते पॉईंट्स. त्याला तर तसंच तर फिरणं असतं. हां, आणि कसं फिरणं असतं सांग मला? एका ठिकाणी जाऊन बागेत बसायचं म्हणजे फिरणं झालं का? बागेत बसलं की. हा पप्पी, तुला आवडलं ना हा प्लेस? डू यू लाईक दिस? हाऊ मच यू लाईक दिस? 10? या, जस्ट डू व्हिडिओ. हा, नको ना. एक आमचा व्हिडिओ घे ना.
तो चष्मा चष्मा दे. चष्मा हा ठीक आहे. हा इकडे हात हे झालं फिरून झालं सगळीकडे. चला हां तू पुढे येऊ नको ना. नाही. पुढे कसं येतो तू. हा बा हां आता गोल फिरायचं माझ्या. सनसेट आता व्हायला लागलाय. आता निघायचा टाइम आमचा पण झालाय. 5 वाजायला आलेत. तर आता आम्ही निघू. हे वाडी हब आहे. इथे भरपूर काय काय ॲक्टिव्हिटी आहेत. बाबूने थोडी तिथे बाईक चालवली आणि खूप काय महाग आहेत सगळ्या गोष्टी. फक्त इथे वॉल क्लाइम्बिंग पण आहे ते पण इतका महाग आहे. इथे काहीतरी ॲडव्हेंचर वॉटरफॉल आहे तो पण महागच आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे विनाकारण म्हणजे या गोष्टी जर आम्ही तिकडे केल्या दुबईमध्ये तर त्या स्वस्त पडतात. तिथे ते मुलांसाठी किड्स प्लेग्राऊंड आहे तिथे पण ते 50 दिरहम आणि दुबईमध्ये तिकडे 20 दिरहमला आमचं अनलिमिटेड आहे. गुरियरला अलरिग्गाला तिथे पण काहीतरी आहे ॲक्टिव्हिटी तर माहिती नाही. सायकलिंगचा आता बस थोडा वेळ इथे थोडा स्पेंड करून 5 वाजता निघायचं. हे दोघं इथे बसलेत. का थंडी. हा मग जॅकेट का नाही घेतलं. तिथलं थंडी लागते. जॅकेट त्याला जड पडलं होतं आणलं नाही. इथे वॉल क्लाइम्बिंग म्हणून आहे काहीतरी थोडं करतात आहे पण ते रिस्की असतं म्हणून जाऊ दे म्हटलं. आणि महाग पण आहे. ॲक्च्युली मी बघितलंच नाही किती प्राईस काय आहे. हर्षितच्या कामाच्या गोष्टी तेवढ्या केल्या. अगं 5:20ला बस सुटणार आहे. 5:20ला. अर्धा तास आहे पण त्याला थंडी लागते ना. मग त्याचं जॅकेट हा थंडी लागते बाप्पी. मग जॅकेट का नाही घेतलं तू. हा मी घेत होती मला पण नाही दिलं. काय थंडी लागते. लागते आता संध्याकाळ झाली. आता आम्ही 12 बघितली सुटलाय. चला तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनवरती नवीन मस्ती मजा करताना. चला खुश राहा. बाय बाय.